अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। असे मी 3 नारळ घेतले। मी तुम्हाला आज ओल्या नारळाचे लाडू बनवून दाखवणार, पण त्याच्यात मावा टाकून छान होतात। हे बघा, असे मी आता हे ना सगळी काळी साल होती ना, बघ काढून घेतली आणि त्याचे तुकडे केले। असे 3 नारळ होते। आता हे मिक्सर मध्ये काढेल, मोजेल। 3 नारळ घेतले, त्यांची साल काढली बघा, आणि आता तुकडे करून घेतले। आता मिक्सर मध्ये टाकेल आणि बारीक करेल, आणि त्या मापाने साखर मोजेल आणि लाडू बनवून दाखवेल। मावा टाकून लाडू बनवणार आहे, ओले नारळ। आता मी ओल्या नारळाचे लाडू बनवून दाखवणार आहे, लुसलुशीत। त्यासाठी बघा मी काय काय घेतलं। 3 वाट्या खोबरं बारीक करून घेतलं, 1.5 वाटी साखर घेतली। 3 वाट्या खोबरं तर 1.5 वाटी साखर बारीक केली, आणि एवढा मावा घालेल, आणि 2 चमचे आता तूप। हे बघा, आणि 2 चमचे तूप टाकते, आणि आता हा खोबरं त्याला गरम करते, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे। हे 10 मिनिटं कमी गॅसवर, कारण लुसलुशीत पाहिजे लाडू, त्याचा कच्चापणा घालवायचा फक्त कमी गॅसवर। खवा त्याच्यात टाकायचा आहे ना, आता सगळं वायसर गेलं बघायचं, असं कुरकुरीत झालं बघा। ओलवापणा असतो ना ते खोबऱ्याचा, तो सगळा संपलाय। आता याच्यावर मी हलवा टाकते। हलवा खवा दोन्ही एकच आहे, हलवा म्हणा का खवा म्हणा। आता याच्यात हे करून घ्यायचं, एकजीव करायचा। त्यावर साखर टाकायची, वेलची, एवढी वेलची टाकायची। साखर मध्ये टाकूनच वेलची बारीक होती। 1 चमचा टाकली, झालं मिश्रण तयार। तर एकजीव करायचा आणि गॅस बंद करायचा 5 मिनिटांनी। झालं तयार, आणि एवढा आता बदाम टाकला, बदाम बारीक केला थोडा कुटून खलबत्त्यात आणि टाकला। आता काढून द्यायचा, आणि आता लाडू लावायला काजू ठेवले। एवढा काजू घेतला बघा वरती लाडू लावायला। आता हे कालवून आणि बंद करायचं, 10 मिनिटं ठेवायचं, थंड होऊ द्यायचं, आणि मग लाडू वळायचे। सुंदर लाडू झाले बघा, अजिबात काळे नाही काय नाही, लुसलुशीत लाडू झाले। थंड झाल्यावरच वळायचे लाडू, म्हणजे हाताला पण गरम लागत नाही। तिथे लुसलुशीत लाडू झाले। वळल्यावर बघा, मी ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवून दाखवले। त्यात मी खवा पण टाकला, बदाम टाकला, साखर टाकली, वेलची टाकली, आणि लुसलुशीत मऊ मऊ लाडू बनवले। सुंदर लाडू झाले बघा। तुम्ही बी ट्राय करा, कमेंट करा आणि लाईक करा। तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर मला कळवा।
की तुम्हाला काय पाहिजे मी करून दाखवेल.